नमस्कार, आज मी बनवत आहे कळीचे लाडू। अचूक प्रमाण वापरून मौसूद लाडू। पीठ कसं तयार करायचं, शेव कशी तळायची, पाक कसा बनवायचा हे सर्व मी इथे सांगितलेले आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे मी 1 किलो डाळीचे पीठ चाळून घेतलेले आहे। यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर कलर घालून घेते। कलर तुम्हाला हवा असेल तरच वापरा। आता यामध्ये लागेल असं थंड पाणी वापरून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवण्यासाठी इथे मी खोलगट भांड वापरलेलं आहे आणि एकाच दिशेने अशा प्रकारे पीठ भिजवायचं आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, सैलसर असे हे पीठ मी भिजवून घेतले आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये एकही गुठळी तयार झालेली नाही। याची थिकनेस बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आहे। इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। आता सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। यासाठी मी चमच्याला तेल लावून घेतलं आहे, ज्यामुळे चमच्याला हे पीठ चिकटणार नाही। तर सोऱ्यामध्ये हे पीठ मी भरून घेतलेलं आहे। इथे तेल छान गरम झालेलं आहे। तेलात शेव पाडून घ्यायची। कढी थोडीशी भाजली की लगेच पलटून घ्यायची। शेव जास्त कडक करायची नाही, फक्त कच्ची नाही राहिली पाहिजे। तर इथे शेव तयार झालेली आहे। आता सेम अशाच प्रकारे सर्व पिठाची शेव तयार करून घ्यायची आहे। तयार झालेली शेव मी एका पातेल्यात काढून झाकून ठेवली आहे, ज्यामुळे शेव मऊ राहते। आता ही शेव जर हाताने बारीक करायची असेल तरीही आपण करू शकतो, किंवा मग मिक्सरच्या भांड्यातही टाकूनही बारीक करू शकतो। अशा प्रकारे मी मिक्सरच्या साहाय्याने इथं सर्व शेव बारीक करून घेतलेली आहे। ही शेव जास्त मोठीही नाही आणि अगदी बारीकही नाही केलेली। इथे मी पाक करायला घेतलेला आहे। 1 किलो साखर घेतली आहे। त्यामध्ये साखर बुडेल इतके पाणी इथं ठेवलेलं आहे। आणि जर माप सांगायचं झालं तर जितकी साखर भांड्यात भरलेले आहे त्याच्या निम्म भांड पाणी घालायचं आहे। आता हाय गॅसवरती हे गरम करायला ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे। एक तारी पाक करून घ्यायचा आहे, खूप जास्त कडक नाही। हलकी तार होईपर्यंत आपल्याला हा पाक बनवायचा आहे। खूप कच्चाही ठेवायचा नाही, ज्यामुळे लाडू बांधले जात नाहीत। तर इथे बघा आपला पाक तयार झालेला आहे। इथे मी पाकामध्ये थोडासा कलर घातलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तो तुम्हीही घालू शकता। गॅस बंद करून इथे मी यामध्ये संपूर्ण बारीक केलेली कढी घालून घेते आणि मिक्स करून घेते। त्यानंतर याच्यावरती 2 चमचे तूप सोडून घेते। 1 चमचा बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। मी इथं जरासे काजू, बदाम आणि मनुके घेतलेत। तर हे सर्व मी घालून घेते याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। हे सर्व छान मिक्स करून यावरती झाकण ठेवून हे अर्धा तास असंच ठेवू देणार आहे। अर्धा तास झालेला आहे। पाक छान कढीमध्ये मुरलेला आहे। आता मी लाडू वळायला घेते। हलकं कोमट असं मिश्रण आहे। किती मस्त बाइंडिंग आलं आहे। कलर टाकल्यामुळे छान असा रंग आला आहे आणि मस्त लाडू तयार झालेला आहे। इथे मला मदत करण्यासाठी शेजारच्या मावशी आल्या आहेत आणि आम्ही सर्व लाडू अशाच प्रकारे तयार केलेले आहेत। तुम्हाला माझी लाडू करण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि लाडू कसे झालेले आहेत, कसे बनवले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।